आपण कंप्लीट आपल्या पॉली हाऊसमध्ये 300 स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट लावलेले आहेत. आता त्याच्यामध्ये AD व्हरायटी आहे, R1 व्हरायटी आहे आणि V2 व्हरायटी आहे. आता 15 दिवसात चांगली ग्रोथ झालेली आहे. आता मंडळी, आपल्याला हे जे स्ट्रॉबेरीचे मदर प्लांट आहेत यांच्यापासून आपल्याला नवीन बेबी प्लांट तयार करायचे आहे. तर आता काय झालेलं आहे, स्ट्रॉबेरीच्या रोपांनी फुलं टाकायला सुरुवात केलेली आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे फुलं आहेत ही फुलं कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे हे दोडे हे कट करायचे आहेत. आता कसे कट करायचे हे मी तुम्हाला दाखवते. हे एक आपण कट केलं, त्यानंतर हे असे जाग्यावरतीच आपल्याला कट करून टाकायचे आहेत. म्हणजे काय होणार आहे मंडळी, की हे जर असे कट करून टाकले की ही जी झाडं आहेत ना, ही म्हणजे रोपं ही रनर टाकायला सुरुवात करतील. मग ते रनर आपण पिशवीमध्ये चिटकवायचे. आता रनर कसे चिटकवले जातात याच्या संदर्भात देखील एक शॉर्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईन. पण त्याचबरोबर आपण हा पॉली हाऊस कसा बनवला, किती बाय कितीचा बनवला, याची अगदी सविस्तर माहिती, अगदी छोट्या छोट्या गोष्टी लवकरच आपण लॉंग व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. पावसाळा आहे, आरोग्य जपा.